अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे। पौष महिन्यात सूर्यनारायण व्रत करणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते। या व्रतामुळे आरोग्य सुधारते, तेज, यश, आत्मबल आणि पितृदोष शांती मिळते अशी श्रद्धा आहे। या महिन्यात सूर्यनारायण व्रत केल्याने आयुष्यभर आजार दूर राहतात, तेज वाढते आणि सरकारी कामे सहज होतात। पण हे व्रत चुकीच्या पद्धतीने केल्यास त्याचे फळ मिळत नाही। आज संपूर्ण योग्य विधी आपण पाहणार आहोत। पौष महिन्यात सूर्यनारायण व्रत कसे करावे, कधी करावे, मंत्र कोणते म्हणावेत, तसेच या दिवशी काय खावे याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। पौष महिन्यातील प्रत्येक रविवार सूर्यनारायणासाठी अत्यंत पवित्र मानला जातो। शक्य असल्यास संपूर्ण पौष महिना दर रविवार हे व्रत करावे किंवा एकच रविवार केला तरी श्रद्धेने केल्यास पुण्य मिळते। व्रताच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे, लाल किंवा केसरी वस्त्र परिधान करावे, घराच्या पूर्व दिशेला जागा स्वच्छ करून तांब्याच्या भांड्यात पाणी, लाल फूल, अक्षता, थोडे कुंकू घ्या। सूर्य उगवत असताना 7 वेळा अर्घ्य द्या आणि अर्घ्य देताना ओम सूर्याय नमः किंवा ओम गृहिणी सूर्य आदित्याय नमः हा मंत्र म्हणावा। सूर्यदेवाची प्रतिमा ठेवून लाल फुले अर्पण करावीत। फोटोला धूप दीप लावावा। या दिवशी आदित्य हृदय स्तोत्र वाचल्यास विशेष फळ मिळते किंवा सूर्यबीज मंत्र 108 वेळा जप करावा। हे व्रत रविवारी केले जाते। या दिवशी उपवास केला जातो। जर तुम्हाला उपवास करणे शक्य नसेल तर फलाहार करा। दूध, फळे चालतात, परंतु अन्नामध्ये मीठ टाकू नये। मिठाचा वापर टाळावा आणि सूर्यास्तानंतर प्रसाद घ्यावा। या व्रतामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते, आत्मविश्वास वाढतो, सरकारी कामात यश मिळते, पितृदोष कमी होतात आणि रविवारी तेल लावून स्नान करू नये। तसेच खोटे बोलणे, अपशब्द बोलणे टाळावेत। व्रत केल्यानंतर दान अवश्य करावे। व्रत पूर्ण झाल्यावर गहू, गूळ, तांदूळ किंवा लाल वस्त्र दान केल्यास व्रत पूर्ण फलदायी होते। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नित्यभक्ती या चॅनलला सबस्क्राईब करा।